हे बघा आता हा पिंजऱ्यामध्ये आहे, हा पिंजरा टेम्पररी पिंजरा असतो, त्याला पकडण्यासाठी हा हल्लाही करू शकतो आपण. असं आहे का तुम्ही हा बिबट्या घेणार कुठं ठेवणार कुठं आणि याला ठेवायचा काय? बिबटे पकडणार ते सोडले जाणार नाही. आलं का लक्षात? आता बिबट्या सगळं ठेवणार. 1 मिनिट ऐका, अजून आपल्याकडे 20-25 मिनिट आहेत. अहो समजून घ्या, 1 मिनिट ऐका. हे बघा आता हा पिंजऱ्यामध्ये आहे, हा पिंजरा टेम्पररी पिंजरा असतो, त्याला पकडण्यासाठी हा हल्लाही करू शकतो आपण. समजून घ्या. आपली मागणी अशी आहे की आपल्याला इथं एकही बिबट्या ठेवायचा नाही, सगळं ते पकडा आणि जो बिबट्यानी प्राणघातक आपल्याला अशी आपली मागणी आहे का नाही, आपण काम करू. काय बरोबर नाही बघा, जर सुटला बिटला ना तो लोक हे होतील. तुम्ही खुशाल त्या शिफ्टीवर पाय देत आहे, चुकीचं आहे बरं का, हे चुकीचं आहे. उद्या लोकांचा जीव तुम्ही धोक्यात घाला. अरे बाबा कोण आहे हा शिफ्टीवर पाय देतोय, उद्या काय झालं तर. ठिकाणी तुम्ही त्या बिबट्याला घेऊन जाऊ देणार नाही, ठीक आहे, आपण त्याची चर्चा करू. किमान आता आहे ना या पिंजऱ्यापासून सागरी लांब थांबा. 1 मिनिट ऐका माझं. हे काय होतं, जे बिबट आहे ते स्वतःला धडका घेऊन स्वतःला इजा करून घेतो, बरोबर आहे. आपण या पिंजऱ्याच्या सगळ्यांनी लांब थांबायचं आणि पिंजऱ्याच्या वरती आपण एक कापड टाकायचं. तुम्ही बघा शासनाने काय केलंय, आता राणा रायफल टीम जे आहे त्या टीमच्या माध्यमातून आम्हाला शासनाने सांगितलंय, एक तर त्याला पकडायचा प्रयत्न करा, जर नसेल तर त्याला मारायचा प्रयत्न. शासनाचे स्पष्ट आदेश त्या पद्धतीने आमची टीम मारण्याच्या दृष्टीकोनातून सगळे प्रयत्न करते. काल सगळ्यांनी आम्हाला प्रचंड सहकार्य केलं. बऱ्याचशा लोकांना आपण इथे येऊ देत नाहीये हे मान्य आहे. काल तुम्ही इतकं सहकार्य केलं जेणेकरून आपण पिंजरे लावू शकलो. हे बघा आता काय झालंय की बिबट्या जो आहे नरभक्षक, तो नरभक्षक हाच आहे हे आपल्याला माहिती आहे. जो हल्ला करतोय ना तो दुपारच्या सत्रामध्ये हल्ला झाला. तर आपली पहिली प्राथमिक जबाबदारी सोडून नाही देणार बरं का, अजिबात सोडून नाही देणार. हे सगळी परिस्थिती वेगळी होती. आता 100% आम्ही काय संस्थेचे लोक आहे, आम्ही काय हे नाही हलवून नाही देणार. चिप लावल्याशिवाय तुम्ही बिबट्या हलवायचाच नाही. आता हा डिटेक्ट झाला पाहिजे आणि एका बाजूला म्हणजे आम्हाला बघायला मिळाला पाहिजे. माहितीये का मिळाला पाहिजे. मागणी काय मनापासून अभिनंदन करतो, कारण तुम्ही आम्हाला तोंड नका जवळ नेऊ, पांजा मारीन ती. हा बाहेर नका गाडी ती. आज आपण हा बिबट्या ट्रॅप करू शकलो की नाही. आज काल जर तुम्ही लोकांनी आम्हाला मदत नसती केली, जर आपण मला सांगा हा जर अजून बाहेर राहिला असता, अजून हा जर समजा असं जरा की बाबा मॅन हिटिंग बाहेर आहे, अजून जर अटॅक केली. आज काल तुम्ही आम्हाला किती चांगल्या पद्धतीने सगळं हे केलं, सगळ्या लोकांनी आले आम्हाला चांगल्या प्रकारे मदत केली. आज आमची जी राणा रायफलची जी टीम लोक आहेत ती खास कशासाठी नेमली का, आम्हाला तुमच्या भावना आहे, आम्ही लक्षात घ्या. आम्ही वन विभागामार्फत आहे का नाही, आम्ही तुमच्या लोकांच्या संरक्षणासाठी. विषय असा आहे का तुम्ही हा बिबट्या घेणार कुठं ठेवणार कुठं आणि याला ठेवायचा काय, याचे सगळे पुरावे ऐका, याचे सगळे पुरावे जे तुम्हाला संरक्षण करा, दोन्ही बाजूने बोलू नका. आमच्या भावना समजताय, माणसांचे नाही संरक्षण काय करता. काय काय करायचं तुम्हाला काय आमचं काय आमचं काही म्हणणं नाही. करतो मी सोडताय इथं नेऊन सोडताय, हे आम्हाला चांगलं माहिती झालेलं आहे. एक मिनिट ऐका, आम्ही फॉरेस्टच्या वतीने, आम्ही राणा रायफलच्या वतीने शासनाने ऐका एक मिनिट शांततेत करा. गोळ्या मारण्याचा विषय नसतो तो. शासनाने आदेश काय दिला आपल्याला, त्याला पकडायचा प्रयत्न करा आणि तो जर नाही सापडला तर मारा. आता तो त्याच्यामध्ये सापडलेला आहे. घावणारच नाही तुम्हाला, कसा घावन तो. आपली मागणी काय आहे, आपल्याला काय करायचं, आपल्याला या ठिकाणी पूर्ण गाव हे बिबट्या मुक्त करायचे.
काहीच होणार नाही. जो घावला त्याला मारा. माझ्या सासरवाडीपासून माझ्या गावात जांबूत मध्ये गाव आहे. कोंबडी हे कशासाठी आलेले तुम्ही? लांब थांबा. मागवा ना यांच्या भाषेत माणसाला हा एकच बिबट्या सापडला. इथे एकच बिबट्या आहे. बाकीचं धरण जर तुम्ही आता जर गोंधळ केला, आता काही पणा केला तर हे माझं ऐका. 2 मिनिटं ऐका. आमची पहिली घटना घडली, दुसरी घटना घडली त्यावेळेस 8 बिबटे धरले. बरोबर, हे तर खरंय. आज कमीत कमी 50-60 बिबटे असतील, हे मान्य. 8 बिबटे धरले. 8 बिबटे ठेवले कुठं तुम्ही? सगळे माणिक डोल आहे. कुठं मानिक डोला? इथं मंगळूरच्या भारीटात, इथं देवगावच्या भारीटात सोडलेत. व्हिडिओ शूटिंग आहे, व्हिडिओ शूटिंग आहे. डेट, टाइम, तारीख आपल्याला माहित नाही. ही आमची नवीन टीम आहे. ऐकून घ्या. एक काम करा, तुमच्यातलं ऐकून घ्या. ह्या बिबट्याची नोंद करा. ऐकून घ्या. नाही ऐकून घ्या. ऐका. आपण काय करू, आता हा जो बिबट्या पकडलाय, तुमच्यातले ना 1-2 जण जे आहेत, जर याच्याबद्दल कळकळे या लोकांनी आमच्यामध्ये सामील व्हा. आपण काय करू, हा जो बिबट्या आहे याला आपण विशिष्ट मार्किंग करू. आता मार्किंग म्हणजे त्याच्या चिप्स वगैरे टाकते आणि तुम्हाला तो कळेल की तो कुठे आहे. काही गांभीर्य नाही. आज आले तुम्ही, आणि त्या दिवशी पकडलेला बिबट्या परत आमच्या मला एक सांग, याला ठासा पहिला. 1 मिनिट त्याच्यापासून सगळी साईडला व्हा. आपल्याला कायदा हातात घ्यायचा नाहीये आणि जेणेकरून तो पिसळण असं आपल्याला दृश्य करायचं नाही. जर 1 मिनिट आणि जर वाघ याच्यातून निसटला तर तो आपल्यावरती अटॅक करणार आहे. त्याच्यामुळे एक कळवळीची विनंती आहे अधिकाऱ्यांना, इथून येतपर्यंत आहे ना बाळा तू पण पिंजऱ्याचा हात काढ. एक मिनिट, त्याला आपल्याला डावचायचं नाहीये. त्याच्यामुळे तुला पण आमची कळवळ बाळा, तुला पण माहितीये आमची कळवळ. तुमच्या संघ मी पळते का नाही? रात्रून दिवस तुमच्या संघ मी पळते का नाही? तुमचा अधिकारी सुद्धा तुमच्या संघ पळत नाही. तुमच्या मागे त्या दिवशी उसात पकडून बकरं मी देऊन आज मी वाघाची प्रत्येक ठिकाणी पावलं तुम्हाला दाखवते का नाही दाखवीत? तुमचा अधिकारी एकही इथं येत नाहीये तुमच्या संघ. पण मी ना कोणत्या अधिकारी नाही तरी मी एक सर्वसामान्य म्हणून तुमच्या जवळ येते. त्या दिवशी पण ऐका, त्या दिवशी तुम्ही काय म्हणले, ताई त्याला हात लावू नका, आम्ही त्याला व्यवस्थित नेऊन ठेवितो. बरोबर, तुम्ही म्हणसाल तसं आम्ही वागलो. त्या दिवशी आज काहीच नाही. आज परत बळी गेलाय, उद्या मी बळीची परत वाट पाहणार का? मी उद्या 1 मिनिट मी उद्या बळीची वाट पाहणार आहे का? आज सांगितलेलं त्याला शूट करायचं ना, त्यांचे अधिकारी येऊ दे, तोपर्यंत त्याला हात लावू नका आणि पिसाळू पण नका. शांत राहा. बरोबर. ताई म्हणतात त्याचं हे पालन करा सगळ्या सूचना. हो ते पण ना आणि का नाही ही पोरं आहे ना, मी म्हणल्याशिवाय पिंजऱ्याला हात लावणार नाही. ती माझी पोरं आहे. आज माझी पोरं आहे. जर त्यांना सांगितलं नोकरीवरून जातात ते आजही शिस्ती करणारी पोरं आहे. चला रस्त्यावर डाव चाळायचा नाही तर जो डाव चाळीन ना त्या भडव्याला मी पिंजऱ्यात टाकीन. वाघाला त्या भडव्याला मी पिंजऱ्यात टाकीन. हो दादा इकडे येऊन बघा. अजिबात नाही. बरोबर. इकडे